अलिबाग म्हटलं की अनेकांना शांत समुद्र, डोलावणारी नारळाची झाडं आणि तेथील उत्कृष्ट हॉटेल्स आठवतात. त्यामुळे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक अलिबागला जातात. अलिबागचा आकर्षक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा पर्यटकांना आकर्षित करत राहतो. खास करून शनिवारी आणि रविवारी तर अलिबागमध्ये पर्यटकांची जत्रा भरलेली असते. हे शांत आणि सुंदर ठिकाण असलं तरी काही वेळा अतिउत्साही पर्यटकांच्या वर्तणुकीमुळे अलिबागकरांना त्रास होतो. काही जण शहरात धिंगाणा घालून शांततेचा भंग करतात, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना अस्वस्थता होऊ शकते. अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 6 मार्च रोजी दुपारी एका कारमधून काही पर्यटक अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांच्या कारने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर रेवदंडा बायपास जवळ एका वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेने वातावरण तणावपूर्ण होऊन गेले होते. पोलीस आणि स्थानिकांशी वाद घालण्याची माहिती समोर आली आहे. आरोपींमध्ये सूरज राजकुमार सिंग आणि त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. या दोघांना त्वरित अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांना प्राथमिक उपचार दिले गेले. पोलीस यांनी या घटनेत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींवर ठपका ठेवला आहे. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांसह अलिबाग पोलिसांना मिळताच त्यांनी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कारमध्ये काही दारूच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच पोलिसांसोबतही पर्यटकांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे. मद्यपान करून वाहन चालवणे आणि सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणे हे गंभीर गुन्हे मानले जातात आणि त्यामुळे संबंधित पर्यटकांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.